आपल्या या कलंबे शाफूर आणि या ठिकाणी रहिवासी असलेले हे रोकडे परिवार आणि रोकडे परिवारातील अर्थात आपले रोकडे परिवाराचे बाबा पिताश्री कैलासवासी भिवा अंबो रोकडे, बाबांना मागच्या वर्षी आजच्या दिवसाला देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. बाबांच्या पश्चात बाबांची मुलं असतील अर्थात दिनकर दादा, जयश्री आत्या, शोभात्या, त्याचप्रमाणे बाबांची नातवंड असतील. संपूर्ण हा रोकडे परिवार, आप्तेष्ट मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळी. वयाच्या 92व्या वर्षी बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. बाबांचं देहावसन झालं. अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्य केलं. बाबांनी मुलांवर संस्कार केले, मुलांना सांभाळलं, संगोपन केलं आणि अशा प्रकारे कार्य करत असताना खरं तर या मुलांचं मातृछत्र 2010 साली हरपलं गेलं. आईचं जाणं झालं आणि त्यानंतरही ह्या मुलांनी बाबांचं संगोपन अर्थात बाबांची सेवा केली. चांगल्या प्रकारे त्यांना काय हवं काय नको ते बघितलं. बाबांची मुलं असतील, सुना असेल, नातवंड असतील, संपूर्ण हा रोकडे परिवार असेल, मुली असतील, संपूर्ण नातेवाईक असतील, त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी बाबांची सेवा केली आणि या ठिकाणी सेवा करत असताना बाबाही ह्या मुलांना आशीर्वाद देत असताना, त्यांना मार्गदर्शन करत असताना वयाच्या 92व्या वर्षी बाबांचं निधन झालं. बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. या ठिकाणी माऊली आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात की जे निर्माण झालेलं आहे त्याला नाश आहे, निर्मात्याला नाश नाही. जे चामड्याच्या डोळ्याने दिसतंय आम्हाला ते सगळं जाणार आहे माऊली, पण त्याला सांभाळणारा जो आहे तो जाणार नाही, तो येतही नाही आणि जातही नाही. देहाला नाश आहे, नाशिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान. देहाला नाश आहे, ज्याच्या गुणे देह कार्य करतोय, ज्या अंतरात्म्याच्या गुणे साले हे शरीर कोणाचे, सत्य कोण बोलवी ते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. आणि असं म्हटलेलं आहे, वृक्षाचं ही पान हले त्याची सत्ता राहिले, अहंता मग कोठे. अर्थात वृक्षाचं पानही ज्याच्या सत्तेने हलतंय, हा देह ज्याच्या सत्तेने कार्य करतोय, हे जग ज्याच्या सत्तेने कार्य करतंय, त्या देवाला येणंही नाही आणि जाणंही नाही. येणं जाणं जे आहे ते तुम्हा आम्हाला आहे, या नरदेहाला आहे, मनुष्य देहाला आहे, जीवाला आहे, जे निर्माण केलंय त्याला आहे. आणि म्हणून उदो वस्तू अपेश्री, अखंड होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य. जन्म झालेला आहे त्याला मृत्यू आहे. सगळ्या गोष्टींना पर्याय आहे, मृत्यूला पर्याय नाही. अनेक ठिकाणी बदली माणसं चालतात, मृत्यूच्या ठिकाणी शेवटच्या वेळेला बदली माणूस चालत नाही. ज्याला आलं त्यालाच जावं लागतंय. आणि म्हणून आमचा जन्मच जर पाहायला गेलं तर एक ऋणानुबंधाने झालेला आहे. असं म्हणतात 84 लक्ष जीवयोनी निर्माण झालेली आणि त्या 84 लक्ष जीवयोनी मधला एक हा नरदेह, मनुष्य देह. बरं का? आई वडिलांचे ऋण आहेत, मुलांचे ऋण आहेत, बाईचे ऋण आहेत, संसाराचे ऋण आहेत, कुटुंबाचे ऋण आहेत, परिवाराचे ऋण आहेत, समाजाचे ऋण आहेत, देवाचे, देशाचे आणि धर्माचे ऋण आहेत. या सगळ्या ऋणातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला हा नरदेह मिळालेला आहे. त्या ऋणातून तेव्हा माणूस मुक्त होत असतो जेव्हा आमच्या वाटेला आलेली कर्म आम्ही प्रामाणिकपणे करत असतो तेव्हा, तोपर्यंत नाही. देखा अनुक्रमा आधारे स्वधर्म जो आचारे ते मोक्ष तेणे व्यापारी निश्चित व्हावे, माऊली म्हणतात. या ठिकाणी जन्माला आल्यानंतर आमच्या वाट्याला आलेली कर्म जर आम्ही प्रामाणिकपणे केली, धर्माचरण घडलं, देवकार्य घडलं, तर तो मोक्षाचा अधिकारी आहे, त्याला सहज मोक्ष प्राप्त होतो. अशा प्रकारे माऊली या ठिकाणी मार्गदर्शन करतात.
आणि म्हणून आमचा जन्म जर ऋणानुबंधाने झालेला आहे, खरं तर येतानाच आम्ही डोक्यावर ओझं घेऊन आलेलो आहोत. ऋण आहेत ना, अनेकांचे ऋण आहेत. ते ऋण म्हणजेच ओझं आहे, बरं का माऊली. एका साधूने आपल्या आश्रमात असलेल्या आणि त्या साधकांना विचारलं, सर्वात जास्त ओझं वाहणारा प्राणी कोणता? साधूने साधकांना विचारलं, आश्रमात असलेल्या सर्वात जास्त ओझं वाहणारा प्राणी कोणता? तेव्हा एक एक साधकाने साधूने केलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. कोण म्हणते गाढव. साधिकच आहे, कारण ओझं वाहण्यासाठी ज्याचा वापर केला जातो त्यात पहिलं नाव जर कोणाचं येत असेल तर गाढवाचं. दुसरा म्हणतो बैल, तिसरा म्हणतो घोडा, चौथा म्हणतो हत्ती. प्रत्येकाने वेगवेगळ्या प्राण्याची नावं सांगितली. कोणाचं तरी उत्तर बरोबर असेल असं वाटलं त्यांना. सगळ्यांची उत्तर ऐकून घेतल्यानंतर ते साधू म्हणतायत, जेवढ्या प्राण्यांची तुम्ही नावं सांगितली त्या प्राण्यांवर ओझा लादणारे तुम्ही आहात. मनुष्य, माणूस, मानव. जेवढे पण प्राणी आपण पाहतो, जेवढे पण भार वाहणारे, ओझे वाहणारे आपण पाहतो, त्या सगळ्यांवर ओझं लादणारं आपण आहोत. किती ओझं ठेवायचं ते आपल्यावर अवलंबून आहे. कुठून कुठपर्यंत ओझं वाहून न्यायचं हेही आपल्यावर अवलंबून आहे. साधू म्हणतात, जरी गाढव असेल, घोडा असेल, बैल असेल, हत्ती असेल, अन्यत्र एखादा प्राणी असेल, त्याचं ठराविक अंतरापासून ते ठराविक अंतरापर्यंत, बरं का, एखाद्या अंतरापासून ते ठराविक अंतरापर्यंत ओझं वाहत असतो तो. पण मनुष्य प्राणी असा आहे की जन्माला आल्यापासून जर देव कार्य केलं नाही, धर्म कार्य केलं नाही, तर मरेपर्यंत ओझच वाहून ह्या जगाचा निरोप घेत असतो. म्हणून सगळ्यात जास्त भार वाहू जर कोण असेल, सगळ्यात जास्त ओझं वाहू जर कोणता प्राणी असेल तर हा मनुष्यदेह आहे, हा नरदेह आहे. कारण काही वेळेला त्या प्राण्यांवर लादलेलं ओझं तरी उतरवलं जातंय अंतरावर गेल्यानंतर, ठराविक ठिकाणी गेल्यानंतर. पण मनुष्य प्राणी असा आहे की त्याच्या मनात असलेलं ओझं, त्याच्या बुद्धीमध्ये असलेलं ओझं, हा नरदेह मिळताना जे जे ऋणानुबंधाने या ठिकाणी लादलेलं ओझं, जर त्या ऋणातून मुक्त झाला नाही किंवा त्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर मरेपर्यंत ते ओझं घेऊनच त्याचा अंत होत असतो, या शेवटचा, या जगाचा निरोप घेत असतो. आणि म्हणून आम्हाला नेमकं आमच्या जीवनामध्ये काय करायचं आहे तर ते ओझं कमी करायचं आहे, बरं का. त्या ओझातून आम्हाला मुक्त व्हायचं आहे. मोक्ष म्हणजे तरी काय, मुक्ती म्हणजे तरी काय? ज्या गुणांनी, ज्या विचारांनी, ज्या कर्माने आम्ही बांधलेलो आहोत ना, त्या कर्माने, त्या विचाराने, ते गुणांनी आम्हाला मुक्त व्हायचं आहे, मोकळं व्हायचं आहे आम्हाला. त्याला मोक्ष म्हणतात, त्याला मुक्ती म्हणतात, बरं का. आता तसं जर पाहायला गेलं तर प्रत्येकाला मनापासून वाटतंय मला मुक्ती हवी आहे, मला मोक्ष हवा आहे, मी मोकळा झालो पाहिजे. बांधलेलं कोणाला आवडत नाही, बांधलेलं कोणाला आवडत नाही. देहानेही बांधलेलं आवडत नाही, मनानेही बांधलेलं आवडत नाही, आणि व्यवहारातही बांधलेलं आवडत नाही. जर बांधलेलं आवडत नाही तर मुक्त होण्यासाठी आपलं नियोजन काय, आपण काय प्रयत्न करतो? खरं तर संसार करत असताना माणूस जसा जसा मोठा होतोय ना तसा तसा बांधला जातो, तशी तशी बद्ध अवस्था त्याला प्राप्त होत असते. आपण म्हणतो तो खूप मोठा झाला, वयानेही मोठा झाला आणि इतर गोष्टींनीही मोठा झाला. पण खऱ्या अर्थानं तसं जर पाहायला गेलं तर माणूस त्या ठिकाणी कार्य करत असताना बद्ध अवस्था प्राप्त होत असते, बरं का. मुक्त होण्याचं साधन ज्ञान आहे माऊली.
पण त्या ज्ञानानेही जर तुम्हाला अभिमान निर्माण होत असेल, अहंकार निर्माण होत असेल, तर तुम्ही बद्ध आहात, बांधलेले आहात तुम्ही. मोकळं व्हायचंय आम्हाला, ज्ञानातून मोकळं होऊ शकतो. मुक्त व्हायचंय आम्हाला मोक्ष हवा आहे, ज्ञानातून मुक्त होऊ शकतो, ज्ञानातून मुक्ती मिळू शकते. पण त्या ज्ञानाने जर तुमच्याकडे अभिमान अहंकार निर्माण होत असेल तर तुम्ही बद्ध आहात, तुम्ही बांधलेले आहात. बरं का? प्रपंच करत असताना देह प्रपंचामध्ये सुद्धा जर आपण अधिक करून त्या देहाचाच विचार करत असाल, त्या इंद्रियांचाच विचार जर करत असाल आणि इंद्रियांचे चोचले पुरवण्याचा जर प्रयत्न करत असाल, तुमच्या डोळ्याला जे आवडते तेच पाहण्यामध्ये जर तुम्हाला आवड निर्माण होत असेल, तुमच्या कानाला जे ऐकण्यासाठी आवडते तेच ऐकण्यासाठी जर तुम्हाला त्या ठिकाणी आवड निर्माण होत असेल, प्रत्येक इंद्रियाला जे आवडतंय तेच 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 कार्य करण्यासाठी जर तुम्ही तो विचार करत असाल, तर इंद्रियांना धर्म कार्य आवडत नाही, इंद्रियांना देव कार्य आवडत नाही, इंद्रियांना आवडतंय ते मनाचं मनोरंजन. मनोरंजन जर असेल तर इंद्रिय थकत नाहीत, मनोरंजन जर असेल तर इंद्रिय कंटाळत नाहीत, मनोरंजन जर असेल तर माणसाला झोप येत नाही. ऐका, मनोरंजनासाठी माणूस झोपण्याच्या वेळीही जागा असतो. ज्याच्याने अनहित आहे, ज्याच्याने बद्ध अवस्था प्राप्त होते, ज्याच्याने मनुष्य बांधला जातो, मनोरंजनाचं जे साधन आहे, मनोरंजनासाठी माणूस विश्रांतीच्या वेळी झोपण्याच्या वेळी सुद्धा जागा असतो. पण जिथे हित आहे, जे हिताचं कार्य आहे, खऱ्या अर्थानं आम्हाला मुक्त व्हायचंय, आम्हाला मोकळं व्हायचं आहे, अशा प्रकारे जर कार्य करायचं असेल तर त्या ठिकाणी माणसाला कंटाळ येतो, आळस येतो, निद्रा येते. त्याला कारण काय? इंद्रियांना ते आवडत नाही, इंद्रियांना ते आवडत नाही. आम्हाला जर मुक्त व्हायचंय तर पहिले आम्ही आमच्या मनाची जी इच्छा आहे, आमची मनाची जी ओढ आहे, आमच्या मनाची जी आवड आहे, ती आवड बदलली पाहिजे. मनाला जिकडे धावायचं आहे, जिकडे जायचं आहे, त्याची आवड जी आहे ती आवड बदलली पाहिजे आम्ही माऊली. कारण आमच्या डोळ्यांनी काय पाहावं हे मन ठरवत असते, आमच्या कानांनी काय ऐकावं हे मन ठरवत असते, आमच्या मुखाने आम्ही काय बोलावं हे मन ठरवत असते, प्रत्येक इंद्रियाने काय कार्य करावं हे मन ठरवत असते. कारण तुकोबा म्हणतात, मन इंद्रियांचा राजा, सर्वभावी त्याची पूजा. मन इंद्रियांचा राजा आहे माऊली. आणि त्या ठिकाणी जसं मन सांगतंय ना तसं कार्य घडत असतं. मन जसं सांगते तसं कार्य घडत असतं. आपण व्यवहारामध्ये कार्य करत असताना अनेक वेळा बोलतोय, राजा बोल आणि दल हल, म्हणजे जसं राजा सांगेल तशी प्रजा कार्य करत असते. तसं आमच्या शरीरामध्ये कार्य करणार मन हा राजा आहे. तो राजा ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे आमची इंद्रिय कार्य करत असतात माऊली. त्या मनाच्या आवडीवर आमची कर्म अवलंबून आहेत, त्या मनाच्या संगावर आमची कर्म अवलंबून आहेत. ते मन कोणाच्या जोडीला बसतंय, काय पाहतय, काय ऐकतय, काय बोलतय, त्याच्यावर आमची कर्म अवलंबून आहेत. आणि म्हणून मग तुकोबा म्हणतात, आधी मन घेई हाती तोची गणराज गणपती. बरं का? देहाने आम्ही बांधलेलो असतो. खर तर देहाने बांधलेली अवस्था प्राप्त होत असताना, देहाने बांधलेले असताना आम्ही जर प्रयत्न केला तर आम्ही मुक्त होऊ शकतो माऊली. बरं का? एखाद्याला जर दोरीने बांधला, त्याने जर प्रयत्न केले तर तो मुक्त होऊ शकतो. एखाद्याला जर साखळदंडाने बांधला, जर तेवढी त्याचं बळ असेल, ताकद असेल, शक्ती असेल, तर त्याच्यातूनही तो मुक्त होऊ शकतो. पण मन जर आमचं वासनेने बांधलं, विषयांनी बांधलं, अज्ञानाने बांधलं, अंधश्रद्धेने बांधलं, भ्रमाने बांधलं, तर किती जरी आम्ही प्रयत्न केले तरी आम्ही आमच्याहून मुक्त होऊ शकत नाही. कारण बद्ध अवस्थाच अशी आहे की त्या अवस्थेमध्ये त्याला समाधान वाटत असते, सुख वाटत असते. बरं का?
एखाद्या कुत्र्याला जर एखाद्या ठिकाणी जुनं हाड जर मिळालं ना, बरं का, तर त्याचं चावत असते ते कुत्रा ते हाड. मला सांगा, त्या कुत्र्याने किती वेळ किती तास ते हाड चावलं तर त्याच्यातून त्याला काय मिळेल? जुनं हाड आहे असं ते मातीत राहिलेलं बऱ्याच काळापर्यंत ते मिळालं त्या कुत्र्याला. किती वेळ त्याने ते चावलं तर त्याला काय मिळणार आहे? पण तो ज्या वेळेला असं मौली चावत असतो ना, ज्या वेळेला तो चावत असतो ना, त्या वेळेला त्याच्यातून काही मिळत नाही, पण चावता चावता त्या कुत्र्याच्या हिरड्यांच्यातून रक्त येत असते. बरं का, हिरड्यांच्यातून, कुत्र्याच्या हिरड्यांच्यातून रक्त येत असते. पण कुत्र्याचा गैरसमज असा होतो की हाडातून आपल्याला काहीतरी मिळत आहे. बरं का, कुत्र्याचा गैरसमज असा होतो की ह्या हाडातून आपल्याला काहीतरी मिळतंय आणि म्हणून तो अजून तिथे चावण्याचा प्रयत्न करतोय. ज्या वेळेला दातांना त्रास व्हायला लागतोय ना, तेव्हा त्याला कळते, अरे ना, एवढा वेळ माझा फुकट गेला. आम्ही ज्या वेळेला एखाद्याची निंदा करत असतो, नालिस्ती करत असतो, मोत्सर करत असतो, एखाद्याविषयी अधोगत अथवा बोलत असतो, एखाद्याविषयी वाईट बोलत असतो, मला सांगा काय मिळतंय त्याच्यातून आपल्याला? पुण्य मिळतंय? तो काळ तरी आपला सार्थकी लागला जातो का? ती वेळ तरी आपली सार्थकी लागली जाते का? पण त्या बातांमध्ये, त्या विषयांमध्ये, त्या विचारांमध्ये एकदा काही मनुष्य रममाण झाला की त्याला असं वाटतंय, ही बाई बोलायची नाहीच थांबल तर बरं आहे, हा पुरुष बोलायचा नाहीच थांबेल तर बरं आहे, कारण ते कानाला सुख वाटतंय. तशी आमची इंद्रिय आहे. ज्या गोष्टींमध्ये काही तथ्य नाही ना, ज्या गोष्टींमध्ये काही मिळत नाही ना, उलट ते आमचं नुकसान आहे, आम्ही बद्ध अवस्था प्राप्त होते, आम्हाला आमचं अनहित आहे, त्याच गोष्टी आम्हाला अतिशय आवडत असतात. त्याच गोष्टी आम्हाला अतिशय आवडत असतात. मन कुठे आहे, मनाला काय आवडतंय, त्याच्यावर इंद्रियांचं राहणं, जगणं, वागणं अवलंबून आहे. बरं का, त्याच्यावर इंद्रियांचं राहणं, जगणं, वागणं अवलंबून आहे. आणि म्हणून काय केलं पाहिजे? मन, आधी मन घेई हाती, कारण तो राजा आहे इंद्रियांचा. आपले परत विषय काय आहे? राजा जसा सांगतोय तशी प्रजा कार्य करते. मौली, तुमचे डोळे तुम्ही काय पाहावं हे डोळे ठरवत नाही, मन ठरवत. तुम्ही काय ऐकावं हे डोळे ठरवते, कान नाका ठरवत नाही, मन ठरवते. तुम्ही काय बोलावं, माणूस बोलतो ना, मनात येईल तसं बडबडते माणूस, मनात येईल तसं. म्हणून आम्हाला पहिला विचार करायचा आहे त्या राजाचा, त्या मनाचा. इंद्रियांकडून जर चांगली कर्म घडावी असं वाटत असेल तर मनाकडे चांगले विचार पाहिजेत. आड्यात असेल तेच पोह्यात येतंय ना, बरं का, आड्यात असेल तेच पोह्यात येतंय की ना. एखाद्या डब्यामध्ये जर तुम्ही एखादं मापटं टाकलं काही काढायला, त्या डब्यात जे काय असेल तेच त्या मापट्यामध्ये येणार आहे ना, बरोबर आहे की ना. तसं आमच्या मनात जे काही असेल ना, इंद्रिय हे मापटं समजा, इंद्रिय हे मापटं समजा, मनामध्ये जे काही असेल तेच इंद्रियांमध्ये येणार आहे. एका राजाला एक असं सुचलं म्हणजे ते चांगलं सुचलं, वाईट काही नाही त्याच्यामध्ये, बरं का. त्याला जे सुचलं ते त्याने त्या प्रधानाला सांगितलं. म्हणे, प्रधानजी, म्हणे काय म्हणा राजासाहेब, काय म्हणताय? आपल्याला एक अमुक अमुक दिवशी असा एक विचार करायचा आहे, दिवस ठरवला त्यांनी. म्हणे काय? तर आपल्या एक संपूर्ण एरियामध्ये, क्षेत्रामध्ये एक दवंडी द्यायची. अमुक अमुक दिवशी सर्व पुरुषांनी त्या ठिकाणी यायचं आहे आपल्या संपूर्ण क्षेत्रातील. सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ज्याला जसं जमेल तसं यायचं आहे, बरं का. जागा ठरविली त्यांनी, सगळ्या पुरुषांनी यायचं. दिवस ठरवला, अमुक अमुक दिवशी वेळ ठरवली, सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, आणि यायचं ठरवलं. बरं, इकडे आल्यानंतर, बरं का, इकडे आल्यानंतर 2 रांगा केल्या जातील, 2 रांगा केल्या जातील.
त्या दोन रागांमध्ये विभागणी असे असेल, दोन रांगांमध्ये विभागणी असे असेल, एका रांगेमध्ये आपल्या बाईचं ऐकणारे उभे राहतील, म्हणजे बायकोचं ऐकणार, आणि एका रांगेमध्ये बायकोचं न ऐकणारे उभे राहतील. बरं का? अशा प्रकारे दोन रांगा करायचे. कोण म्हणायला? राजा म्हणाला प्रधानाला. अशा अशा प्रकारे आपल्या संपूर्ण क्षेत्रामध्ये आपल्याला दवंडी द्यायची आहे. सगळ्या पुरुषांना बोलवायचं आहे. बरं का? सगळ्या पुरुषांना बोलवायचं आहे. आणि मग नेमकं झालं काय माऊली? ठरल्याप्रमाणे ठरल्या दिवसाला 10 वाजल्यापासून लोक यायला सुरुवात झाली. 10 वाजल्यापासून लोक यायला सुरुवात झाली. बरं का? आता तुम्ही कल्पना केली असेल कुठली रांग मोठी झाली असेल. तुम्हाला दोन रांगा कळल्या ना? एक बाईचं ऐकणाऱ्यांची रांग आणि एक बाईचं न ऐकणाऱ्यांची रांग. बरं का माऊली? प्रामाणिक होती ती माणसं, आणि प्रामाणिक होती म्हणून बाईच्या ऐकणाऱ्याच रांगेमध्ये सगळे यायचे, ते उभे राहायचे. व्यवस्थित ऐका. चांगलं असेल तर ऐकलंच पाहिजे, कारण आपल्या संसाराचं खरं हित जर कोणाला कळत असेल तर पुरुषाला की महिलेला? घराला घरपण देण्याचं काम कोण करतात, पुरुष की महिला? मुलांना घरातील संगोपन करण्याचं काम, संगोपन करता करता त्यांच्यावर संस्कार करण्याचं काम कोण करतात, महिला की पुरुष? महिला करतात. मौली, पुरुष कसाही जरी असला, कोणत्याही प्रकारे आणि कोणत्याही व्यसनाधीन जरी असला, तरी प्रत्येक त्याच्या बाईला असं वाटत असतंय, प्रत्येक महिलेला असं वाटत असतंय की मला घराला घरपण द्यायचंय, माझा संसार उद्ध्वस्त होऊ नये, माझा संसार चांगला झाला पाहिजे, माझ्या घराला मला आकार द्यायचा आहे, माझ्या घराचं मला मंदिरामध्ये रूपांतर करायचं आहे. आणि त्यासाठी प्रामाणिकपणे ती महिला, ती बाई प्रामाणिकपणे प्रयत्न करत असते. मुलांवर संस्कार करत असताना सुद्धा एक सरस्वतीच्या रूपामध्ये त्यांना मार्गदर्शन तर करत असतेच असते. पण तीच आई, तीच बाई, तीच महिला घरातील त्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार ही करत असते. कारण कुठल्याच घरातल्या कुठल्याच महिलेला असं वाटत नाही की माझी मुलं व्यसनाधीन व्हावी, वासनेअधीन व्हावी, नको तो नाद लागावा. नाही वाटत, नाही वाटत. बरं का? आणि म्हणून काही गोष्टी ऐकल्या पाहिजेत ना. बरं का? या प्रवचनाच्या निमित्तानं फक्त एवढंच सांगेन, जर रावणाने बायकोचं ऐकलं असतं तर कदाचित आमच्या मंदिरामध्ये, आमच्या देवाऱ्यामध्ये रामाबरोबर रावणाची ही प्रतिमा असते. काही गोष्टी ऐकायला पाहिजेत. तुमच्या वाचनात आहे की नाही माहिती नाही, पण रावणाला आयुष्यात सगळ्यात जास्त जर कोणी समजविलं असेल, मंदोदरीने सगळ्यात जास्त मंदोदरीने समजवले. बरं का? पण असं म्हणतात ज्याच्या अंतःकरणामध्ये अहंकार आहे, ज्याच्या मनात अहंकार आहे, त्या माणसाला त्याची चुकी जरी दाखवून दिली तरी तो चुकी मान्य करत नाही, कारण तो अहंकार त्याला मान्य करून देत नाही. बरं का मुली? अहंकार मान्य करून देत नाहीत. आणि म्हणून मंदोदरी मातेने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. तर मंदोदरी म्हटल्यानंतर काय, भले रावणाची बायको होती पण पतिव्रता होती. बरं का? पतिव्रता होती. पतिव्रतेमध्ये नाव आहे त्यांचं. आणि समजवण्याचा प्रयत्न केला, खूप वेगवेगळ्या प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला, सांगण्याचा प्रयत्न केला. जी वेळ मिळेल त्या वेळेला चांगलंच सांगण्याचा प्रयत्न केला त्या मंदोदरी मातेने. बरं का? भर सभेमध्ये रावणाला आपला मुलगा सांगतोय, एक वानर आला तर त्यांनी अशी अवस्था केली, सगळी लंका जाळून गेला, त्याचा जर देव आला तर काय अवस्था करून जाईल. पण बापाच्या बळावर शंका घेतोय म्हणून भर सभेमध्ये रावणाने स्वतःच्या मुलाला मारलं. कारण माणसाचा अहंकार, माणसाचा अभिमान कधीही स्वतःकडील असलेल्या वाईट गुणांचं दर्शन